थाने क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई। थाने क्राइम ब्रांच यूनिट 1 ने बस यात्रियों की कीमती सामान और सोने के आभूषण चोरी करने वाले गिरोह का भंडाफोड़ करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों के पास से लगभग 32 तोला सोना, 5 मोटरसाइकिलें, एक पिस्तौल, एक जिंदा कारतूस और एक धारदार चाकू बरामद किया गया है। पुलिस के अनुसार आरोपियों ने ठाणे मुंबई, नवी मुंबई और पुणे में कुल 24 चोरी और लूट के मामले को अंजाम दिया था। बरामद माल की कुल कीमत लगभग 52,34,000 रुपए बताई जा रही है। थाने क्राइम ब्रांच की इस बड़ी कार्रवाई को लेकर पुलिस अधिकारियों ने विस्तार से जानकारी दी। आरोपियों की गिरफ्तारी से लेकर बरामद किए गए माल और खुलासा हुए मामलों पर अधिकारियों ने क्या कुछ कहा, आइए नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। मध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, एक फायर आर्म अग्निशस्त्र, एक राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, एक फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान पाहिजे आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे।